बघ हाय कर तू सगळ्यांना. हा हा बनाना खाऊन घे. हा व्हेरी गुड. वाव नानू किती गुड गर्ल आहे का अंकित. हा चट्टा का ये आता मी पण टाक. अशी बदमाश. अरे बाप रे. बाय. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज ना माझा व्लॉग शूट करण्याचा बिलकुल काहीच प्लॅन नव्हता, पण म्हटलं चला काही गोष्टी तुमच्याशी शेअर करूया. काही मी पार्सल्स मागवले होते ते सगळे आले म्हणून मग ओपन करत होती आणि काय अनायाचे रिॲक्शन त्याच्यावर ते काही सगळं तुमच्याशी शेअर करायचं होतं. किंवा माझी घरातली बाकीची कामं होती म्हणतात ते पण तुमच्याशी शेअर करू म्हणून मी फक्त व्लॉग शूट केलेला आहे. तर मी या पूर्ण व्लॉगमध्ये व्हॉइस ओव्हर देणार आहे आणि जे काही माहिती आहे पूर्ण व्लॉगची तुम्हाला व्हॉइस ओव्हरमध्ये शेअर करणार आहे. सो एक व्लॉग असाही तुम्हाला कसा वाटतो मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो सकाळी सकाळी पहिले आमचं एक पार्सल आलं. आज मी खूप साऱ्या गोष्टी मागवल्या होत्या आणि ते एक एक करून येणार होत्या. जशा जशा आल्या तशा तुमच्याशी व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे. सगळ्यात पहिले अनायाचं जे आम्ही सँडमध्ये खेळायचं खेळणे मागवले होते ते आले आणि तिला गार्डनमध्ये आम्ही घेऊन जातो तेव्हा तिला खूप अट्रॅक्शन होते की हे सँडमध्ये जायचं खेळायचं म्हणून ते बकेट वगैरे ॲमेझॉनवर इझिली अवेलेबल असते तर ते मी तिच्यासाठी मागवलं आणि इकडे तेच ओपन केलं तर तिचं मग त्यानंतर अजून एक पार्सल आलं ते म्हणजे रोशनसाठी आम्ही इथे टेबल मागवला होता. ॲक्च्युली रोशन बेडरूममध्ये जेव्हा तो ऑफिससाठी बसतो तेव्हा त्याला खूप डिस्टर्ब होतं कारण मी आणि अनाया सारखी बेडरूममध्ये असते. मग त्याचं असं झालं की जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा बेडरूम किंवा जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा हॉलमध्ये मला मूव्ह होता आलं पाहिजे म्हणून हा एकदम कमी पैशांमध्ये छान असा टेबल आम्ही मागवलेला आहे. जास्ती काही प्राईस नाही मला वाटतं 1500-2000च्या रेंजमध्ये आहे आणि खूप मजबूत नाही आहे पण मूवेबल आहे. कुठेही आम्ही वाटलं तेव्हा बाल्कनीत काढून ठेवू शकतो. त्याला चाका आहे खालनं आणि खूप जास्ती चांगली क्वालिटी नाही पण काम चालून जाईल अशी आहे. तर मग कधी हॉलमध्ये बसायचं झालं तर हा टेबल यूज करून त्याला बसता येईल म्हणून हा टेबल त्याने मागवलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की घरात पेस्ट कंट्रोल केलेला आहे त्यामुळे किचनमधली प्रत्येक एक भांडी काढून धुवायची आहे. सगळ्या ट्रॉल्या काढायच्या आहेत पुसायच्या आहेत आणि खाली सगळा स्प्रे केलेला आहे ते सगळं पुसून काढायचं आहे. सो म्हटलं चला आज ते काम काढू आणि म्हणूनच मी व्लॉग शूट करण्याच्या बिलकुल परिस्थितीत नव्हती कारण कामच इतकं होतं मला. तर व्लॉग कधी घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी म्हणून म्हटलं फक्त शूट घेते आणि बघू कसं काय व्हॉइस ओव्हर देता येईल तसं मग देऊ म्हणून मग इथे बघा किचनची सगळी भांडी पहिले काढून घेतली. सगळ्या ट्रॉल्या काढल्या. सगळं छान झाडून पुसून घेतलं. स्प्रे राहायला नको म्हणून 2-2 वेळा छान पुसून घेतलं आणि मग त्यानंतर आता ही भांडी कशी धुवायची हा प्रश्न होता पण लकीली आजपासूनच मला मावशी मिळाल्या होत्या पण त्यांचा पहिलाच दिवस होता आणि त्यांना एवढी भांडी देणं पण काही बरोबर वाटत नव्हतं म्हणून मला जमेल तेवढं मी स्वतः करून घेतलं. त्या यायच्या आधी त्या 1 वाजता येणार होत्या 1-1:30 वाजता तोपर्यंत माझ्याकडनं होईल तेवढं सगळं मी केलं आणि मग थोडेसे राहिले होते त्यांच्यासाठी ठेवले. मग एका दिवसात त्यांच्याकडनं झाले नाही त्यांना म्हटलं दुसऱ्या दिवशी करा तर ते 2 दिवस तसंच पडलेलं होतं पण आज मी फक्त हे खालच्या ट्रॉलीज काढल्या. मग वरचं परत मला काढायचं होतं. त्यानंतर समोरचे जे बॉक्स आहेत ते पण काढायचे अजून राहिलेले आहेत पण एका दिवशी सगळं होणार नव्हतं मला माहिती आहे पण सुरुवात कुठून तरी करायची होती म्हणून मग मी हे आज केलं. कोण दिसतंय इथे येऊन कर काय हॅलो नानू हात नाही लावायचं लांबून करायचं. हे बघ हाय कर तू सगळ्यांना. हा हा बनाना खाऊन घे. हा व्हेरी गुड. हा हाय केलं का तू सगळ्यांना तुला तिथे बरं लांबून हाय कर लांबून तिथे जा. हे बघ हा इथे ये इथे हा हा व्हेरी गुड. हा इकडे बघ हाय करून दे मग तू सगळ्यांना. हाय हाऊ आर यू. असं नाही फोन कशाला पाहिजे तुला. हां से हाय टू एव्हरीवन. हाय हाय करून द्या आता पटापट. तिकडे नाही जाऊ. चला आ जाओ मम्माचा येऊ दे व्हिडिओ पटापट.
तर सगळ्यांचा नेहमी हाच प्रश्न असतो की तू एवढी जेव्हा कामं करते तेव्हा अनाया काय करत असते. कारण सध्या अनाया अशी झालेली आहे की जर मी पाठ पलटवली तर ती मागे पाठ पलटल्यानंतर कुठलं काम करून ठेवेल आणि स्वतःचा हात कुठे फसवेल, काय ड्रॉवर खोलेल, की कुठल्या गोष्टी काढेल याचा काहीही भरोसा नसतो. म्हणून तिच्याकडे कंटिन्यू एक माणूस लागतं बघायला. आणि रोशनचं ऑफिस सुरू व्हायच्या आधी मी ही सगळी कामं करते, तेव्हाच मला करता येतात. अदरवाईज मग कंटिन्यू मला तिला बघावं लागतं. सो रोशन होता म्हणून मग मी ही सगळी कामं काढली होती आज. आणि स्वयंपाक पहिले करून घेतला आणि नंतर मग कामं काढली आणि मग सगळे ड्रॉवर क्लीन झाले. फायनली आता 1-2च ड्रॉवर राहिले होते, सगळे बाहेर काढून घेतले. आणि मग आता ते सगळे जे जाळी होते ते धुवून पण घ्यायचे होते मला, कारण इतकं सगळं ठेवायला जागा पण नव्हती. तर लगेच मी ते सगळं धुवून घेतलं, पुसून वाळवून सगळं लावलं. आणि परत जे भांडे लावता आले, जे धुतलेले होते ते सगळे लावून घेतले. काही भांडे स्वतःनी घासता आले तेवढे घासून पण घेतले. आणि मग आता मावशी नाही आहेत झाडू पोछ्यासाठी. आणि आता मी काय ठरवलं, मावशी नाही आहेत तर नाही आहे, पण झाडू पोछा स्वतः करून घ्यायचा. कारण काय होतं ना, झाडू पोछ्यांसाठी मावशी बघण्याच्या चक्करमध्ये मला भांड्यांसाठी पण मिळत नाही आहे. आता कसं तरी भांड्यांसाठी मिळाले आहे, तर झाडू पोछा स्वतःच करायचं हे ठरवून घेतलं. आणि मग आता मी इकडे झाडू लावून घेतलं, कारण घरात एकदम राडा झाला होता. सगळं आवरून घेतलं, माझं 1-1:30 वाजेपर्यंत आवरलं. त्यानंतर अनाया झोपली, मध्येच तिला झोपायला गेली, तिला झोपवून दिलं, परत काम कंटिन्यू केलं. सो झाडू पोछा आणि सगळं आवरून 2 वाजले मला आंघोळ वगैरे करण्यासाठी. आणि खरं सांगायचं म्हणजे झाडू पोछा करण्यामागे एक पॉझिटिव्ह गोष्ट मला अशी वाटते, वेळ नाही आहे हा दुसरा भाग, पण केलं तर चांगलंच. कारण व्यायाम करायला तसाही वेळ मिळत नाही. चल ठीक आहे, त्याच बहाण्याने मी वागते आणि तेवढा झाडू पोछाच्या बहाण्याने माझ्या शरीराची थोडीशी एक्सरसाइज होते. आणि आमच्या घरात जी टाईल्स आहे ती ग्लास टाईल्स असल्यामुळे त्यावर तो रॉडनी पोछा बिलकुल जमत नाही, सगळं असं उमटून जातं. प्रॉपर हाताने एकदम कोरडा करून पोछा लावावा लागतो. आणि म्हणूनच सगळ्या बाया नको असं म्हणतात. त्याच्यावर डागं पडले तर ते थोडेसे घासून पण काढावे लागतात. आणि अनायामुळे आता जेवण वगैरे सांडतं, त्यामुळे डागं पण बऱ्यापैकी असतात. म्हणून कुठलीच बाई आमच्या घरात झाडू पोछा करायला रेडी नाही आहे. आणि आता इथनं पुढे मीच करायचं असं ठरवलेलं आहे. बापरे, नानूची नखं काढायची आपल्याला, हो ना नानू? वाव, नानू किती गुड गर्ल आहे का अंकित? तर नागपूरला जायच्या आधी तिचे नेल्स कट केले होते आणि तेव्हापासून केलेच नाही, कारण हे काम काही मला जमत नाही, हे रोशनच चांगलं करतो पहिलेपासून. सो आल्या म्हटलं पहिले तिचे नेल्स कट करून दे, कारण ते बऱ्यापैकी वाढलेले होते. मग संध्याकाळी आमचं रोजचं रुटीन असतं तिला गार्डनला घेऊन जायचं. आणि आज तर आमच्याकडे नवीन खेळणी पण होती, मग पहिले तिला रेडी केलं आणि मस्त गार्डनला घेऊन गेलो. व्हेरी गुड. ह्याचं कुठे गेलं का नानू आपलं ते? हां, हे आहे. स्प्रे करायचं पण आहे नानू तुझ्याकडे, तिला झाडांना पाणी टाकायचं. हां चलो घरा जमताय का पण नानूला? हे बघ काय काय आहे बघ आपल्याकडे खेळणे. अरे हे तर दुसरे चाललं नानू, एलिफंट बघ. जमतंय नानूला, जमलं. अरे वा, जमतंय नानूला, व्हेरी गुड. व्हेरी गुड. असं नाही करू, असं नाही, इथे टाकायचं, त्याच्यातून नाही. हे बघ, हे बकेट भरायची आपल्याला पूर्ण. करा, ह्याच्यात टाक. येस. इट्स ओके, गेट अप. आम्ही रोज संध्याकाळी अनायाला न चुकता गार्डनमध्ये घेऊन जातो. त्याचं कारण असं की तिला काहीतरी फिजिकल ॲक्टिव्हिटी झाली पाहिजे. त्याचे 2-3 फायदे आहेत. ते म्हणजे तिथे ती खेळते, दमते आणि त्यामुळे मग तिला भूक पण चांगली लागते, तर ती डिनर छान करते. आणि त्याचबरोबर ती थकल्यामुळे तिला झोप पण छान येते. सो ह्या 2 गोष्टींचा खरा तर फायदा आहे. त्या व्यतिरिक्त मुलं बाहेर गेल्यावर इंटरॅक्टिव्ह होतात, त्यांना गोष्टी कळतात, बाहेरचं जग कळतं, मुलांशी इंटरॅक्ट करतात, खेळायचं कसं ते शिकतात.
खूप साऱ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी झाल्यामुळे मग ते तसे डेव्हलपसुद्धा होतात. तर त्याचे खूप सारे फायदे आहे. मी इंस्टाग्रामवर एक रीलसुद्धा तुमच्याशी शेअर करेल की ह्या सगळ्या गोष्टींचे काय काय फायदे होतात ते तुम्ही नक्की चेकआउट करा. सो तुमचं बाळसुद्धा अनाया एवढं असेल तर त्यांना रोज बाहेर घेऊन जाणं हे तुमचं रोजचं रुटीन असलं पाहिजे. आपण बिझी असतोच आपल्या कामांमध्ये, पण बाळांसाठी, त्यांच्या फ्युचरसाठी, त्यांच्या ग्रोथसाठी आपल्याला हे सगळं करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही दोघंही जरी बिझी असलो तरी थोडासा 1-1.5 तासाचा वेळ काढून तिच्यासाठी आम्ही तिला रोज बाहेर घेऊन जातो आणि गार्डनमध्ये घेऊन जातो. म्हणजे ती छान खेळते आणि वॉक तर आमचं कंपल्सरी असतंच रोजचं. नानो काम आणि अनायाला जेवणाचं घरभर द्यावं लागतं. गार्डनमधून आल्यावर तिला भूक लागली असेल म्हणून पहिले तिच्यासाठी मी मस्त इथे दलियाची खिचडी बनवली होती आणि ही इतकी जास्ती टेस्टी झाली होती तर ती तिलाच नाही तर मला खायलासुद्धा खूप छान वाटत होती. तुमच्याशी मी रील्समध्ये किंवा मग शॉर्टमध्ये रेसिपी नक्कीच शेअर करेल, लवकरच शेअर करेल. तर हे खूप छान होतं, टेस्टी होतं. तुम्ही बनवून बघा तुमच्या बाळासाठी सुद्धा. आज इतकी कामं झाली होती, प्लस रोशनचं ऑफिस खूप वेळपर्यंत चाललं, म्हणजे 10-10:30पर्यंत चाललं की घरात मला काही बनवायला स्कोपच मिळाला नाही. थोडासा वेळ मिळाला होता तेवढ्या वेळात अनायासाठी बनवलं. आमच्यासाठी डिनर बनवायचा काही स्कोप नव्हता म्हणून मग मस्त बाहेर डिनर करायला गेलो. आणि आज पहिल्यांदा रोशनच्या आवडीचं काहीतरी मी ट्राय केलं. हा होता मेक्सिकन राईस. तो नेहमीच मला म्हणतो की ट्राय कर, पण मी काहीतरी नवीन नको, जे आवडतं तेच घेऊ असं करून कधीच करत नाही. पण आज म्हटलं चला ठीक आहे, मला फार भूकही नव्हती, म्हटलं ट्राय करू आणि खरंच खूप छान टेस्टी होता तो. मग त्यानंतर हा दिवस संपला, दुसरा दिवस निघाला. परत मी तोच ब्लॉग कंटिन्यू केला कारण अनायाचे पार्सल्स येणं अजूनही काही थांबलेलं नव्हतं आणि ही तिच्यासाठी आम्ही ट्रायसिकल मागवलेली आहे आणि ती इतकी सुपर एक्सायटेड आहे. ते कधी ओपन होतं, मी त्यावर कधी बसते, म्हणजे ती नुसती सीट घेऊन पण अशीच बसायचा प्रयत्न करतो. तिला कळलं की ही सीट आहे त्या एवढ्या पार्ट्समधली आणि ती अशीच बसून बघत होती. आणि हे पार्सल आलं होतं सकाळी सकाळी आणि रोशनच्या मी मागे लागली की नाही आत्ताच असेंबल कर सगळं. तो मला म्हणत होता की अगं अर्धा-1 तास निघून जाईल याच्यामध्ये, पण मी काय ऐकली नाही. नाही तू आताच करते असेंबल, कारण मला खूप एक्साइटमेंट होती की अनायाला ते कसं वाटतं. कारण स्ट्रॉलर नंतर आता हे तिच्यासाठी दुसरं काहीतरी नवीन होतं. तिची गाडी आहे घरात पण त्यात तेवढी एक्साइटमेंट नाही, याच्यात जास्ती होती. म्हणून मग मी म्हटलं आत्ताच कर आणि फायनली हे तिचं होतच होतं. तेवढ्या वेळातनं तिची कॅपही आली. एक परत पार्सल आलं. हे आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि तिची ऑलरेडी टकली केलेली आहे आम्ही. डोक्यावर केस नाही तर चटके लागतात उन्हाचे. मला काहीतरी तिच्यासाठी कॅप हवी होती, पण तुम्ही बघितलं असेल की कॅप्सला मागे ना अशी हुक असते आणि ती अनकम्फर्टेबल वाटते आणि तसं नको हवं होतं मला. असं थोडंसं लॅस्टिक हवं होतं आणि या कॅपला परफेक्ट असं लॅस्टिक आहे आणि ती मला आवडली. कलरही छान होता म्हणून मग मी ॲमेझॉनवरनं मागवली आणि बघू म्हटलं साईज वगैरे परफेक्ट होते का. तिथे ॲक्च्युली 6 to 12 months होता, पण तिला मस्त झाला तो साईज आणि आल्यावर आम्ही ते पण घालून मटकत होतो आणि फायनली आमची सायकल लागली. छान आहे का नानू? छान आहे. अशी बदमाश 2 दिवस आवडेल तिला. हा. किती दिवस नानू? अरे बापरे. नानू काय करते तू? बस त्याच्यावर तुला फिरवून आणतो. चल हे बघ. आणि इतकी एक्साइटमेंट कुठे जाऊ कुठे नाही घेऊन, असं म्हणजे अजून ती पूर्ण लागायचीच होती पण मला बसायचं आहे असं तिचं चाललेलं होतं आणि ते फायनली बसलं, सगळं झालं. मग म्हटलं रोशनला जा एक राईड पण करून आण तिला, म्हणजे तिला कसं एक्साइटमेंट आहे, तिची एक्साइटमेंट जायला नको. तर तो तिला घेऊन पण गेला मग राईडसाठी. चलो उघडा दरवाजा, उघडा. बाय करून दे मम्माला. बाय करून दे नानू. बापरे नानू शू घालणार. अच्छा ओके बाबा. ओके बाबा. नानूला शू पण पाहिजे बाबा. सनस्क्रीन लावली नानू तू? आजचे दिवस काही नाही. तर असा होता आजचा ब्लॉग. पॉसिबल झालं तेवढं शूट करून तुमच्याशी शेअर केलेला आहे. आणि यासाठी ज्या वस्तू मी घेतल्या त्या सगळ्या तुम्हाला दाखवलेल्या आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये मी त्याचा एक्सपिरियन्स कसा, सगळ्या वस्तू कशा आहेत हे सुद्धा नक्कीच शेअर करेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.